नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा, यंदाच्या महाशिवरात्रीची तिथी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:04 प्रारंभ होत असून या तिथीची समाप्ती सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:34 होणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला महाशिवरात्रीचं व्रत आणि उपवास हा रविवारी अर्थात 15 फेब्रुवारीला करायचा आहे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शिवलीलामृत पारायण कसे करायचे, ज्या या महाशिवरात्रीच्या पर्वावर रुद्राभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते आणि ती म्हणजे शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणे. एक दिवसामध्ये 1 वेळा किंवा 2 वेळा किंवा 3 वेळा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं असेल तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल अशी ही पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. खूप काही अवघड नियम नाही, पूजा मांडणी नाही, काहीच नाही. उपवास असेल किंवा नसेल तर अगदी सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकटे हे असतातच असतात आणि याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी, आपले जीवन सार्थकी व्हावे यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि या शिवरात्रीच्या पर्वावरती या पवित्र काळामध्ये शिवलीलामृत या पोथीचं पारायण करावे. शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत आणि या 15 अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची जी उत्तर आहेत, ज्या समस्यांची उत्तरे आहेत ती मिळू लागतात. आता महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी जितक्या लवकरात लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकरात लवकर आपल्याला सकाळी हे पारायण करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. पण बघा, काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणे शक्य नाही झालं तर दुसरी उत्तम वेळ आहे, ती म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळ. म्हणजे काय तर बघा, जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 45 मिनिटे, सांगायचं झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याची जी वेळ असते ना, तर त्या वेळेला आपण हे पारायण करू शकतो. आता ही उत्तम वेळ मानली जाते. पण बघा, ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचं पारायण हे करू शकता. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला निश्चित काळात जर शक्य झालं तर सोन्याहून पिवळं आहे आणि तुमच्यासारखे भाग्यवान ही तुम्हीच. निश्चित काळात संध्याकाळी जर 2 पारायणे सुद्धा तुम्ही एका दिवशी किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला झाले तर ते सुद्धा तुम्ही या वेळेमध्ये या दिवशी करू शकता. आता यासाठी कोणतेही बंधन नाहीये. हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीलामृत हा ग्रंथ मात्र असायला हवा. आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ जर नसेल तर मोबाईलमध्ये किंवा तुमच्याकडे PDF वगैरे काही असेल तर त्यामध्ये तुम्ही वाचून हे पारायण करू शकता. आता पारायण करण्यासाठी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. शक्य होईल तर पांढरे वस्त्र आवश्यक परिधान करायचं आहे आणि पारायणाला बसायचं आहे. ज्यांना उपवास असेल किंवा ज्यांनी उपवास केलेला नाहीये महाशिवरात्रीचा, मात्र त्यांची सुद्धा इच्छा असेल तर तेही हे पारायण आहे ना तर ते करू शकतात, त्यांना काही हरकत नाहीये. आता तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला काय करायचं आहे तर पाट किंवा चौरंग किंवा ग्रंथ ठेवण्याचा जो काही स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंतरायचं आहे आणि तुम्हाला ग्रंथ त्याच्यावरती ठेवायचा आहे. सुरुवातीला ग्रंथाचं पूजन करायचं, देवासमोर दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे. पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा देखील तेवत राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि सुरुवातीला संकल्प देखील करायचा आहे. संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे. पहिल्या अध्यायापासून एकाच जागेवरती बसून एकाच वेळेमध्ये कोणाशी न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहे तर त्याचं वाचन करायचं आहे. आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय करतो तेव्हा आपण या शिवलीलामृताचं एक पारायण असे म्हणू शकतो. म्हणजेच काय तर 1 ते 15 अध्याय. आणि बघा, जो शेवटचा जो 15वा अध्याय आहे तो वाचावा असं काही नाही. तुमची जर इच्छा असेल तर वाचा, जरी नाही वाचला तरी चालतो. कारण बघा, या 15व्या अध्यायामध्ये 1 ते 14 अध्याय आहेत, त्याचा सारांश आहे. त्यामुळे आता हे पारायण झाल्यानंतर ती पोथी परत तिथे जागेवर ठेवायची. परत पूजा, काहीतरी नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य तुम्ही फळाचा, काहीतरी गोडाचा, दूध साखरेचा, पेढ्याचा, कशाचाही दाखवू शकता किंवा तुम्ही उपवासाचा जो काही पदार्थ बनवला असेल आणि ते तुम्ही उष्ट जर केलं नसेल तर त्याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकतो. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आणि त्यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचं आहे
आणि याप्रमाणे तुम्हाला जर 1 पारायण करायचं असेल तर 1 करू शकता किंवा 2 करायचे असतील तर सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 असं करू शकता आणि 3ही करू शकता, सकाळ, संध्याकाळ आणि मध्यरात्री निश्चित काळात. याप्रमाणे 3ही वेळेस सुद्धा तुम्ही 3 पारायण हे करू शकता. बघा, तुम्हाला जर झेपत असेल, तुमच्या शरीराला जर जमत असेल तर सकाळचं पारायण असेल तर ते तुम्ही न खाता पिता वगैरे केलं, कारण बघा लवकर शक्य झालं तर आपण एवढ्या सकाळी काही खात नाही, तर अतिशय उत्तम वेळ आहे सकाळचं पारायणाची. पण जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल, मध्यरात्री निश्चित काळात करणार असाल तर आपले जे फराळाचे जे काही पदार्थ आहेत तर ते खायचे आणि त्याच्यानंतर आपण हे पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं, काही हरकत नाहीये. आणि बघा, ज्यांना उपवास नाहीये तर त्यांना सुद्धा हे पारायण करायची इच्छा असेल ना तर सात्विक जेवण म्हणजे बघा, कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजी पोळी जे आहे ते बनवायचं आणि ते खायचं आणि ते खाऊन सुद्धा तुम्ही हे पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. शेवटी काय बघा, आपला भक्तिभाव, आपली खरी श्रद्धा महत्वाची आहे. भले तुम्ही उपवास केलेला असेल किंवा काही कारणाने तुम्हाला ते करणं झालं नसेल तरी सुद्धा तुम्ही हे पारायण हे करू शकता. आता पारायणाचं उद्यापन हे कसे करावे, तर हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर बघा, आरती वगैरे केली की नैवेद्य दाखवलेला आहे ना, तर हे झालं तुमचं उद्यापन. आणि शक्य असेल तर तुम्ही तुमच्या जवळ जर महादेवांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन महादेवांना बेलफूल वाहून दर्शन घेऊन येऊ शकता. विशेष असं वेगळं कोणतंही उद्यापन वगैरे काही करण्याची गरज या पारायणाला नाहीये. तर या प्रकारे तुम्ही अतिशय साधे आणि सोप्या पद्धतीने शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण हे करू शकता. आणि बघा, काही कारणाने जर शक्य नाही झालं तर शिवलीलामृतातील 11वा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढ्या वेळा तुम्हाला वाचणं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही त्याचं वाचन केलं तरी सुद्धा चालू शकतं. बघा, आपल्या चॅनलवरती 11वा अध्याय मी अगोदर टाकलेला आहे, त्याची लिंक देखील मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. तर आवश्यक तुमच्याकडे जर ग्रंथ नसेल तर तुम्ही तो अध्याय वाचू शकता. आता या दिवशी नियम काय आहेत ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. बघा, या दिवशी काळे कपडे तुम्ही घालू शकत नाही. फेंट कलरचे कपडे आणि आवर्जून पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर अतिशय उत्तम आहे. याशिवाय बघा, दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी त्यांनी कांदा लसणाचा वापर या दिवशी अजिबात जेवणामध्ये करायचा नाही. म्हणजेच या दिवशी सात्विक जेवण बनवायचं आहे. आता नॉनव्हेजचा तर विशेष नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन देखील आवर्जून करायचं आहे. आणि या दिवशी आपण घरचा खा म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या घरचं खाऊ नये. म्हणजे परान्न घेऊ नका किंवा विकत असलेले चिप्स वगैरे देखील या दिवशी खाऊ नका. घरी जे काही तुम्ही साबुदाणा रताळी वगैरे जे आहेत तर असे उपवासाचे पदार्थ तुम्ही उपवासासाठी बनवून खाऊ शकता. आता निश्चित काळाची वेळ देखील आपण सविस्तरपणे जाणून घेऊ जेणेकरून तुम्हाला पूजेसाठी योग्य ठरेल. निषिद्ध काळात केलेल्या पूजेची सिद्धी लवकर प्राप्त होते असं म्हटलं जातं. आणि सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परम तेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवरती सक्रिय होते आणि या काळालाच आपण शिवरात्रीचा निषिद्ध काळ असे म्हणतो. तर या दिवशी शिवतत्व पृथ्वीवरती अवतरत असल्याने निषिद्ध काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो. निश्चित काळाची वेळ ही 15 तारखेला मध्यरात्री 12:28 पासून ते 1:18 पर्यंत असणार आहे. बघा, भगवान शिवशंकरांची महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात पूजा करण्याला जितकं महत्व आहे अगदी तितकंच महत्व 4 प्रहरावर पूजा करण्याला सुद्धा आहे. तर या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. 4 प्रहराची वेळ, पूजा विधी, संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण किंवा ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी 11वा अध्याय आवश्यक वाचावा. तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे आणि अगदी सविस्तरपणे जाणून घेतलेली आहे. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच आपल्या ज्या मित्रमैत्रिणी आहेत त्यांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांच्याही हातून या सेवेचा लाभ होईल, ही विनंती. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.